विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक विलास यश टाले, राज्यशास्त्र विभाग, कला महाविद्यालय बुलढाणा. आजचा आपला अध्यापनाचा विषय आहे मंत्रिमंडळाची रचना. इंग्लंडच्या मंत्रिमंडळाची रचना, स्ट्रक्चर ऑफ कॅबिनेट. मागच्या तासिकेमध्ये आपण इंग्लंडच्या मंत्रिमंडळाच्या निर्मितीची ऐतिहासिक पार्श्वभूमी या शीर्षकाअंतर्गत इंग्लंडच्या मंत्रिमंडळाच्या अभ्यासाला सुरुवात केली आणि आज आपण इंग्लंडच्या मंत्रिमंडळाची रचना म्हणजे स्ट्रक्चर ऑफ कॅबिनेट या विषयाचा अभ्यास करणार आहोत. इंग्लंडमध्ये संसदीय शासन व्यवस्था विकसित झालेली आहे. त्यामध्ये प्रधानमंत्री हा इंग्लंडचा वास्तविक शासन प्रमुख आहे किंवा वास्तविक शासन प्रमुख असतो. हाऊस ऑफ कॉमन्समधील ज्या राजकीय पक्षाला बहुमत प्राप्त झालेले आहे त्या राजकीय पक्षाच्या नेत्याची पंतप्रधान म्हणून राजामार्फत निवड केल्या जाते किंवा नियुक्ती केल्या जाते आणि प्रधानमंत्र्याच्या सल्ल्याने इतर मंत्र्याची निवड ही सुद्धा राजामार्फत औपचारिकरित्या होत असते. आणि हे सर्व मंत्री इंग्लंडमधील जे पार्लमेंटचं कनिष्ठ सभागृह आहे ते म्हणजे हाऊस ऑफ कॉमन्स. तर हे सर्व मंत्रिमंडळ या हाऊस ऑफ कॉमन्सला जबाबदार असते. 1937च्या मिनिस्टर ऑफ द क्राउन या ॲक्टद्वारे मंत्रिमंडळाला रीतसर वैधानिक दर्जा देण्यात आलेला आहे. त्यानंतर 1975च्या मंत्री व इतर पगार कायद्याद्वारे पगारी मंत्र्याची संख्या सुद्धा निश्चित करण्यात आलेली आहे. या कायद्यातील पहिल्या अनुसूचीनुसार पगारी कॅबिनेटची संख्या जास्तीत जास्त 50 एवढी राहील हे स्पष्ट करण्यात आलेले आहे. आणि कॅबिनेट म्हणजे राज्य सचिव अशा प्रकारचा दर्जा त्यांना दिलेला आहे. म्हणजे राज्यमंत्र्यांना मिनिस्टर ऑफ स्टेट, कॅबिनेटना राज्य सचिव, याशिवाय संसदीय सचिव अशी एकूण पगारदारांची संख्या ही जास्तीत जास्त 83 एवढी निश्चित केलेली आहे. आणि त्यामध्ये अधिक एक म्हणून खजिनदार नावाचे जे पद आहे असे एकूण 84 मंत्रीगण हे पगारदार मंत्री म्हणून इंग्लंडच्या कॅबिनेटमध्ये कार्यरत असतात. यामध्ये मग कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री व संसदीय सचिव यांचा समावेश होतो. म्हणजे जर कॅबिनेट मंत्री 21 असतील तर राज्यमंत्री 29 व संसदीय सचिव 34 असू शकतील. आणि पंतप्रधान आपल्या सोयीनुसार जास्तीत जास्त बिनपगारी मंत्रीसुद्धा ठेवू शकतात. त्यांच्या संख्येवर इंग्लंडच्या विकसित संविधानामध्ये कोणतेही बंधन नाही. बिनपगारी मंत्री किती ठेवायचे, कसे ठेवायचे हा प्रश्न पंतप्रधानाच्या अखत्यारीत येत असल्यामुळे तो प्रश्न संविधानिक कक्षेत येत नाही. म्हणून मंत्रिमंडळाचे सदस्य हे पार्लमेंटचे सदस्य असावेतच एवढी मात्र एक अट त्यामध्ये सर्वसामान्य अट म्हणून मान्य करण्यात आलेली आहे किंवा विकसित झालेली आहे. फक्त मंत्रिमंडळाचे सदस्य कोणत्या सदनाचे सदस्य असावेत याकरिता नियम किंवा स्पष्ट रूढी प्रथा किंवा परंपरा विकसित झालेली नाही.
कारण इंग्लंडच्या पार्लमेंटची 2 सभागृह आहेत. एक हाऊस ऑफ लॉर्ड्स नावाचं वरिष्ठ सभागृह जे स्थायी सभागृह म्हणून प्रचलित आहे आणि दुसरं कनिष्ठ सभागृह हाऊस ऑफ कॉमन्स हे इंग्लंडमधील जनतेचं सार्वभौम संपन्न असलेलं सभागृह. या हाऊस ऑफ कॉमन्समधून जास्तीत जास्त 95 सदस्य मंत्रिमंडळात नेमल्या जातील किंवा नेमता येतील अशी अट कॉमन्स सभानिहारता अधिनियम 1975 मध्ये केली आहे. म्हणजे कॉमन्स सभागृहाचे जास्तीत जास्त किती सदस्य असावेत फक्त एवढं त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे की 95 सदस्य हे मंत्रिमंडळामध्ये कॉमन्स सभागृहाचे असावे. आणि म्हणून साहजिकच हाऊस ऑफ लॉर्ड्समधून जास्तीत जास्त 20 मंत्री नेमले गेल्याचा इतिहास आढळतो. पण तसा नियम नाही, तसं कुठेही स्पष्ट अधोरेखित केलेलं नाही. तशी संकेत किंवा प्रथा इंग्लंडच्या संविधानामध्ये नाही. इसवी सन 2016 मध्ये पंतप्रधान डेव्हिड कॅमेरोन यांच्या मंत्रिमंडळातील 22 कॅबिनेट व 97 इतर असे 119 मंत्री होते. म्हणजे 2016चा जी कॅबिनेट पोझिशन स्ट्रेंथ या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे की त्यामध्ये 119 म्हणजे 22 कॅबिनेट आणि इतर 97 मंत्री होते. मार्च 2018 मध्ये म्हणजे अलीकडच्या काळामध्ये थेरेसा मे यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्यासह म्हणजे स्वतः पंतप्रधानासह 22 कॅबिनेट मंत्री होते. अशा प्रकारची आकडेवारी पुस्तकामध्ये आलेली आहे. या मंत्रिमंडळाचा कार्यकाल म्हणजे टेन्युअर हाऊस ऑफ कॉमन्सचा विश्वास असेपर्यंत हा खरा कार्यकाल आहे मंत्रिमंडळाचा. कॉमन्सचा विश्वास असेल तर ते मंत्रिमंडळ बिनधास्तपणे 5 वर्ष कार्यरत राहू शकते. 5 वर्ष त्यांना कोणताही धोका नाही. म्हणून मंत्रिमंडळाच्या कार्यकालाबाबत जर स्पष्ट बोलायचे म्हटले तर मंत्रिमंडळाचे भवितव्य कॉमन्स या सभागृहावर निर्धारित आहे. ज्या दिवशी मंत्रिमंडळाने कॉमन्स सभागृहाचा विश्वास गमावला त्या दिवशी मंत्रिमंडळाचा कार्यकाल संपला. अशा प्रकारचा संसदीय शासन प्रणालीचा नियमच आहे. या मंत्रिमंडळाची किंवा मंत्रिमंडळाचा सदस्य होण्यासाठी कोणत्या पात्रता अंगी असाव्यात? मेंबरशिप ऑफ क्वालिफिकेशन. यामध्ये ढोबळमानाने ज्या पात्रता आहेत त्या पात्रता आपण त्यावर चर्चा करणार आहोत. त्यामध्ये कोणत्याही एका सदनाचा सदस्य असावा. म्हणजे मंत्रिमंडळातील मंत्री हा हाऊस ऑफ कॉमन्स किंवा हाऊस ऑफ लॉर्ड्स या दोन्ही सभागृहापैकी कोणत्या तरी एका सभागृहाचा किंवा सदनाचा रीतसर सदस्य असावा. तसे नसेलच किंवा म्हणजे नसल्यास निवड झाल्यानंतर 6 आठवड्याच्या आत कोणत्याही एका सदनाचा सदस्य झालाच पाहिजे. म्हणजे ज्या पद्धतीनं भारतामध्ये 6 महिन्याच्या आत कोणत्या तरी एका सदनाचा सदस्य व्हावं लागतं, त्याचप्रमाणे इंग्लंडमध्ये जर एखाद्या व्यक्तीची मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून नियुक्ती झाली असेल तर तो जर रीतसर कोणत्याही सदनाचा सदस्य नसेल तर त्याला 6 आठवड्याची मुदत देण्यात येत असते आणि 6 आठवड्याच्या आत त्याला हाऊस ऑफ लॉर्ड्स किंवा हाऊस ऑफ कॉमन्सचं सभासदत्व मिळवावं लागते. अन्यथा त्याचं मंत्रीपद मात्र रद्द होते. म्हणजे जर 6 आठवड्याच्या आत तो कोणत्याही एका सदनाचा सदस्य झाला नाही तर त्याचं मंत्रीपद आपोआपच रद्द होते. अशा पद्धतीचा संकेत किंवा नियम इंग्लंडमध्ये प्रचलित झाला आहे आणि त्याचं पालन इंग्लंडमधील सर्व व्यवस्था नित्यनियमाने करत आहे. या मंत्रिमंडळातील सदस्यगणाचे वेतन व भत्ते सॅलरी अँड अलाउन्सेस
म्हणजे या मंत्रिमंडळाला इंग्लंडमध्ये मंत्रिपदावर काम करत असताना कोणकोणत्या प्रकारचं वेतन आणि कोणकोणत्या प्रकारचे भत्ते किंवा इतर सोयी सवलती मिळतात. इसवी सन 2016-2017चं जे धोरण आहे पगारी कायद्याबाबतचं, त्यानुसार इंग्लंडचे जे पंतप्रधान आहेत या पंतप्रधानांना वार्षिक 1,50,000 पाऊंड एवढं वेतन मिळते आणि मंत्र्यांना 77,379 पाऊंड एवढं वेतन मिळते आणि इतर जे सदस्य आहेत त्या इतर सदस्यांना 9,000 पाऊंड इतकं वेतन दिल्या जाते. याशिवाय पार्लमेंट जे वेळोवेळी ठरवून दिलेले इतर भत्ते आहेत किंवा सोयी सवलती आहेत त्या सर्व सोयी आणि सवलती आणि भत्त्याचा लाभ त्यांना नियमानुसार देय आहे. यामध्ये निवासस्थान म्हणजे मंत्र्यांना राहण्यासाठी चांगल्या कंडिशनचं चांगल्या प्रकारचं निवासस्थान शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येते. मंत्री म्हणून काम करण्यासाठी प्रवासाची सोय मोफत उपलब्ध करून दिल्या जाते. याशिवाय त्यांना व त्यांच्या कुटुंबांना आरोग्यविषयक सोयी सुविधा आणि सवलती पुरवण्याचं कामसुद्धा इंग्लंडच्या व्यवस्थेकडून दिल्या जात असते. अशा प्रकारची वेतन व भत्त्याची तरतूद इंग्लंडच्या संविधानामार्फत करण्यात आलेली आहे. वर्किंग प्रोसेस ऑफ कॅबिनेट म्हणजे मंत्रिमंडळाची कार्यपद्धती. इंग्लंडच्या मंत्रिमंडळाची जी बैठक आहे ती पंतप्रधान यांच्या निवासस्थानी भरत असते. 10 डाउनिंग स्ट्रीट लंडन म्हणजे इंग्लंडची जी राजधानी आहे लंडन, या लंडनमधील 10 डाउनिंग स्ट्रीट या इंग्लंडच्या पंतप्रधानाच्या निवासस्थानी ही मंत्रिमंडळाची बैठक पार पडत असते. या बैठकीचे अध्यक्षस्थान नेहमीसाठी पंतप्रधानाकडेच आरक्षित आहे किंवा पंतप्रधानच मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवित असतो. रॉबर्ट वॉलपूल याच्या कालखंडापासून ही पद्धत प्रचलित झालेली आहे आणि त्या प्रचलित पद्धतीचं अनुकरण आजही इंग्लंडमध्ये केल्या जाते. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये होणारी चर्चा, मसलत आणि निर्णय हे गुप्त ठेवले जातात आणि या बैठकीमध्ये फक्त कॅबिनेटचा समावेश असतो. म्हणजे कॅबिनेटमध्ये ज्या मंत्र्याची वर्णी लागलेली आहे तेच मंत्री या मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित असतात आणि आवश्यकतेनुसार ह्या बैठकी संपन्न होत असतात किंवा बोलावल्या जात असतात. याला किती बैठकी घ्यायच्या केव्हा घ्यायच्या अशा प्रकारचं कोणतंही व्यवस्थित बंधन नाही. देशाचा संपूर्ण कारभार या मंत्रिमंडळाच्या गटामार्फत पंतप्रधानाच्या अध्यक्षतेखाली चालत असतो. म्हणून बैठकी किती घ्यायच्या यावर निर्बंध नाहीत. या इंग्लंडच्या मंत्रिमंडळाचे जे मंत्री आहेत त्या मंत्र्याचे 4 प्रकार पडतात. यामध्ये सर्वोच्च जो अत्युच्च दर्जाचा मंत्री आहे तो कॅबिनेट मंत्री या गटामध्ये मोडतो. दुसऱ्या प्रकारचे मंत्री असतात ते राज्यमंत्री असतात. त्यानंतर क्रमांक 3 वर उपमंत्री असतात आणि क्रमांक 4 वर संसदीय शासन संसदीय सचिव या अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली असते. म्हणून त्यांना सुद्धा मंत्र्याचा दर्जा दिलेला असतो. म्हणून इंग्लंडच्या मंत्र्याचे प्रकार म्हणजे टाइप्स ऑफ मिनिस्टर्स याचा जर विचार केला तर कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, उपमंत्री आणि संसदीय सचिव अशा पद्धतीने आज आपण इंग्लंडच्या मंत्रिमंडळाची रचना
या शीर्षका अंतर्गत इंग्लंडच्या आजच्या संसदीय व्यवस्थेमध्ये इंग्लंडच्या मंत्रिमंडळाची रचना कोणत्या पद्धतीनं आणि कशी करण्यात आलेली आहे किंवा कशी विकसित झालेली आहे याचा सविस्तर अभ्यास या तासिकेमध्ये आपण केला. सर्वांनी या व्हिडिओला शांततेने ऐकून महत्त्वाचे मुद्दे आपल्या नोट्समध्ये लिहून घ्यावेत आणि या व्हिडिओला सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करावेत. आपण सर्वांनी हा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. आपण या ठिकाणी थांबूया आणि पुनश्च एकदा